बऱ्याच दिवसांनी व्हिडिओच्या रूपात तुम्हाला भेटतेय, कारण सुद्धा तसं होतं. एका महत्वाच्या कामामध्ये आम्ही वृक्षप्रेमी समूह सदस्य गुंतलो होतो. वृक्षप्रेमी समूह सदस्याचे सगळे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असाल, परंतु वाटंगी फाटा चितळे धनगरवाडा या रस्ता रुंदीकरणामध्ये जी वृक्ष तोड होणार आहे त्याच्या भरपाई कशी असणार आहे याच्या संदर्भात माहिती मागवणारा अर्ज, माहिती अधिकाराचा अर्ज आम्ही काय मागवला होता आणि त्याची माहिती कशी आली ह्याच्या संदर्भात हा व्हिडिओ करतोय आम्ही. माहिती अधिकाराचा अर्ज आम्ही भरला होता 23/5/2026 ला. त्याच्यामध्ये आम्ही माहिती मागवली होती की वाटंगी फाटा हलकर्णी महागाव रस्ता रुंदीकरणामध्ये वृक्षतोडीची भरपाई म्हणून किती झाडं लावणार, कुठल्या प्रकारची लावणार, कुठं लावणार आणि किती उंचीची लावणार, आणि झाडं लावल्यानंतर त्याचं संगोपन कोण आणि किती वर्ष करणार याची माहिती मागवण्यासाठी हा जो माहिती अधिकाराचा अर्ज भरला होता त्याला आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. ती माहिती सांगते मी आता. आम्हाला माहिती मिळाली आहे, कधी मिळाली मॅडम? तर आम्हाला जी माहिती मिळाली ती वाचून दाखवते तुम्हाला की महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचेकडून सदर कंपनीस चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, शृंगारवाडी, बुरुडे, महागाव, हासूर, सासगिरी, हलकर्णी, खानापूर ते जिल्हा हद्द असे रस्ता बांधणीचे काम मिळालेले आहे. सदरचा रस्ता बांधणी करताना त्यामध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून 8 मीटर उजव्या आणि 8 मीटर डाव्या बाजूची झाडे तोड करणे आवश्यक असलेले बाधित होणाऱ्या झाडांचा आपल्या कंपनीला म्हणजे दिनांक 9/10/2025 अन्वये कंपनीला माहिती मागवण्यासाठी कळवले होते. त्यानुसार बाधित होऊन तोड कराव्या लागणाऱ्या मनाई किंवा बिगर मनाई जातीच्या एकूण 3660 झाडांची यादी मूल्यांकनासाठी कंपनीकडून आपले कार्यालयास सादर करण्यात आली होती. त्यानंतर सदर झाडांची आपले मार्फत झालेली मूल्यांकन रक्कम धनाकर्ष नंबर MSIDC च्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. तसेच माननीय उपवनरक्षक कोल्हापूर यांचेकडील पत्र जावक क्रमांक वनसंवर्धन 2025-26 2434 दिनांक 30/9/2025 चे आदेशान्वये 3660 झाडे तोड केल्यानंतर त्याच्या 4 पट म्हणजे 14,640 इतकी आंबा, फणस, जांभूळ, वड, पिंपळ, लिंब अशी कमीत कमी 10 ते 15 फूट उंचीची महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये सन 2026 च्या पावसाळ्यात लागवड करणे कंपनी म्हणून माझेवर बंधनकारक राहील. तसेच सदर झाडांची 3 वर्ष देखभाल करण्याची कंपनी म्हणून माझी जबाबदारी राहील. सदर कराराचा भंग झाल्यास वन विभाग म्हणून आपले मार्फत नियमानुसार होणाऱ्या कारवाईस कंपनी म्हणून मी पात्र राहील. म्हणजे थोडक्यात त्यांनी झाडं किती लावणार आहे याची माहिती दिलेली आहे, कुठली लावणार आहे याची पण माहिती दिलेली आहे, पण सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे की झाडं कुठं लावणार याचा कसलाही उल्लेख नाहीये या माहिती अधिकाराच्या अर्जाला. आणि आम्ही हा अर्ज अजूनही निकाली काढू शकत नाही म्हणून आम्ही फेरनिवेदन पण दिलेलं आहे. आता नुकतीच आम्ही पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सगळी माहिती परत एकदा मागवत आहोत. आणि काय आणि त्यांनी कंपनीनं जे आपल्याला करार केला की ज्या जून 2026 ला झाडं लावतो ती आता कुठं नेमकी लावणार आहेत, कारण ठिकाण तर दिलेलंच नाहीये, पण बघूया आता आढावा. तर आता सध्या वृक्षप्रेमी समूह सदस्यांनी आम्ही नुकतीच आता पत्रकार परिषद जी घेतली त्या सगळ्या पेपर्स मधून ही बातमी प्रसिद्ध पण होईल, पण या व्हिडिओतून आपल्या सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचावी यासाठी आमचा हा प्रयत्न होता. आणि सर्व जागरूक पर्यावरण प्रेमींनी
आपणही प्रश्न विचारा, सगळ्या कामांमध्ये सहभागी व्हा आणि आपण आपली जबाबदारी पार पाडूयात. झाडे लावा आणि चळवळ समृद्ध करा, जंगले समृद्ध करा.